सर्वांचे स्वागत आहे। आज मी माझ्या नातवाला आवडणारी शंकरपाळी बनवणार आहे। या शंकरपाळी बनवण्यासाठी आपण आता साहित्य घेऊया। जी वाटी आपण वापरायला घेऊ तीच सगळ्या वस्तूंना वापरूया। पहिल्यांदा 1 वाटी मैदा, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, पाऊण वाटी तूप घेऊया, चवीपुरतं मीठ आणि थोडासा पाव चमचा सोडा। हे झालं आपलं साहित्य। आता आपण एक कढई घेऊया, त्याच्यामध्ये दूध ओतायचं, साखर ओतायची आणि चांगलं त्याला ढवळायचं। आणि ढवळल्यानंतर आता गॅस लावायचा आणि कढई गॅसवरती ठेवायची, पण गॅस जरा म्हणजे कमीच ठेवायचा आणि जरा ती साखर वितळेपर्यंत आपण त्याला हलवायचं। नंतर साखर वितळली तर गॅस बंद करून टाकायचा। त्याचं तापमान कमी झालं की मग तूप टाकायचं आणि परत तूप चांगलं ढवळायचं। हे ढवळल्यानंतर ते जे मिश्रण आहे ते थंड होऊन द्यायचं। थंड झाल्याशिवाय त्याच्यामध्ये मैदा टाकायचा नाही। मग ते मैद्याचं बाउल घेतलं, त्या बाउलमध्ये थोडंसं मीठ त्याच्यात टाकायचं, थोडंसं सोडा टाकायचा आणि चांगलं मिक्स करून द्यायचं। आणि तो मैदा मिक्स केल्यानंतर ते थंड झालेल्या मिश्रणामध्ये टाकायचं, हळूहळू टाकायचं आणि आपण ढवळायचं। ढवळल्यानंतर ते पातळ राहील। ते पातळ राहिल्यानंतर आपल्याला वाटेल अजून मैदा टाकायचा, अजून जितका त्या मिश्रणामध्ये मैदा राहील आणि घट्ट गोळा होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये मैदा टाकायचा। चांगला घट्ट गोळा झाला की परातीत काढायचा आणि चांगला त्याला मळायचा। मळल्यानंतर आपल्याला कळलं की हे छानपैकी चपातीसारखी आपल्याला चपाती लाटता येईल असं म्हटल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे। जरा हाताला तेल लावायचं आणि चपातीसारखं व्यवस्थित लाटायचे। अगदी पातळ नाही, थोडी जाडसर लाटायची। चांगली गोल लाटून झाली की मग कातणीने तुम्हाला जशा पाहिजेत त्या आकाराच्या शंकरपाळ्या काढायच्या। नंतर त्या आपण काढताना त्या बाजूला जे काही वाकड्या तिकडे कडा झालेल्या असतात ना त्या काढून टाकायच्या आणि मग ह्या शंकरपाळ्या थोड्या थोड्या काढून ताटामध्ये ठेवून द्यायच्या। गॅस लावायचा, वाडगा ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आणि मग ते तेल घातलं की चांगलं तापून द्यायचं। तापल्यानंतर पहिल्यांदा गॅस कमी करून टाकायचा। थोड्या थोड्या त्या शंकरपाळ्या त्याच्यामध्ये टाकून अगदी स्लो गॅसवरती त्या छान खरपूस भाजायच्या। साधारणपणे असं किंचित असा ब्राऊन कलर आला की मग त्या आपल्या प्लेटमध्ये काढायच्या। अशा प्रकारे परत दुसरा गोळा घ्यायचा आणि तो परत चपातीसारखा लाटायचा, परत त्या कापायच्या। अशा प्रकारे पुरं आपलं मळलेलं पीठ आहे ते पुरं करायचं आणि थोडं पाहिजे तर थंड झाल्यावर गॅस थोडा वाढवायचा। असा प्रकार करून त्या पूर्ण शंकरपाळ्या तयार झाल्या। अगदी खुसखुशीत सगळ्यांना आवडणाऱ्या, मुलांना खाण्यासारख्या अशा ह्या शंकरपाळ्या पटकन आणि एकदा प्रमाण फिक्स करून ठेवायचं, त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही आणि चांगल्या होतात। आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। आणखी नवीन रेसिपीज माझ्या ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।